आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। किम्स मानवता हॉस्पिटलच्या किम्स कडल्स या मदर अँड चाइल्ड युनिटमध्ये अत्याधुनिक LDRP सूटचे उद्घाटन उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते करण्यात आले। LDRP म्हणजे लेबर, डिलिव्हरी, रिकव्हरी आणि पोस्टपार्टम या सर्व टप्प्यांसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणारी आधुनिक संकल्पना। यामुळे गर्भवती महिलेला वेगवेगळ्या विभागात हलवण्याची गरज राहत नाही। परिणामी तिचा ताण कमी होतो आणि संपूर्ण डिलिव्हरी प्रक्रिया अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आत्मविश्वासपूर्ण होते। यामुळे नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता देखील वाढते। यावेळी बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राज नगरकर यांनी सांगितले की किम्स कडल्समध्ये मातृत्वाकडे केवळ वैद्यकीय प्रक्रिया म्हणून नव्हे तर एक भावनिक आणि आनंददायी प्रवास म्हणून पाहिले जाते। अत्याधुनिक सुविधा, ICU, NICU आणि 24 तास उपलब्ध तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममुळे हाय रिस्क प्रेग्नन्सी देखील सुरक्षितपणे हाताळता येतात। तसेच किम्स कडल्समध्ये गर्भवती महिलांसाठी दर महिन्याला मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाते। योग्य आहार, जीवनशैली, पेनलेस डिलिव्हरी आणि नवजात बाळाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले जाते। गेल्या एका वर्षात येथे 250हून अधिक यशस्वी डिलिव्हरी पार पडल्या असून गुंतागुंतीच्या केसेसही यशस्वीपणे हाताळण्यात आल्या आहेत। महिलांनी भीती न बाळगता आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन मातृत्वाचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले। महिलांच्या जे आरोग्याची काळजी तुम्ही घेत आहात गर्भवती महिलांच्या, नेमकं काय तुम्ही सुविधा देणार आहात आणि महिलांना काय आव्हान कराल? आमच्या किम्स कडल्स जे किम्स मानवता हॉस्पिटलचं मदर अँड चाइल्ड युनिट आहे त्याच्यामध्ये आज LDRP सूटचं उद्घाटन होत आहे। तर LDRP सूट ही एक जी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये साधारणतः जेव्हा पेशंट ॲडमिट होतं त्या रूममध्ये ॲडमिट होतं, त्याच्यानंतर जेव्हा तिला प्रसूतीच्या कळा यायला लागतात ते रिकव्हरी एरियामध्ये ॲडमिट होतं, त्याच्यानंतर डिलेवरीसाठी तिला डिलेवरी रूममध्ये नेलं जातं, परत डिलेवरी झाला तर रिकव्हरीमध्ये येते आणि त्याच्यानंतर बाळ व आई रूममध्ये शिफ्ट होतात। तर ह्या सगळ्या जे रूम किंवा डिलेवरी रूम किंवा रिकव्हरी याच्यामध्ये ज्या काही सुविधा असतात त्या ह्या LDRP सूटमध्ये एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत। त्याच्यामुळे पेशंटला शिफ्ट व्हायची गरज पडत नाही। तिला पेशंट कम्फर्टेबल राहते, सपोर्टिव्ह राहते आणि त्याच्यामुळे ती तिचा स्ट्रेस कमी होतो, तिच्या फॅमिलीचा स्ट्रेस कमी होतो, त्याच्यामुळे तिचं पेन टॉलरन्स वाढतो, तिचं पेशन्स वाढतं आणि त्याच्यामुळे तिची नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते। मला एक मोमेंट्स ऑफ मदरहूड प्रोग्राम घेत असतो। आम्ही बघतो की म्हणजे प्रेग्नंट स्त्रियांना बरेच प्रश्न असतात, शंका असतात आणि त्यांचे आता न्यूक्लिअर फॅमिलीमुळे त्यांचे जे प्रश्न असतात ते अनुत्तरित राहतात। बऱ्याचदा ते गुगलवर सर्च करतात आणि अजून गोंधळून जातात, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना प्रॉपर मिळत नाही। त्याच्यासाठी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, त्यांचा गोंधळ कमी करण्यासाठी आणि त्यांचा जो मातृत्वाचा प्रवास आहे तो सुखद बनवण्यासाठी, त्यांच्यासाठी व त्यांच्या बाळासाठी सुखरूप बनवण्यासाठी हा मोमेंट्स ऑफ मदरहूड प्रोग्राम आम्ही दर महिन्याला हॉस्पिटलमध्ये घेतो। यामध्ये त्यांना 9 महिन्यात होणाऱ्या तपासण्या, चाचण्यांबद्दल माहिती देतो, प्रेग्नन्सीमध्ये काय करायला पाहिजे, काय नाही करायचे, त्याच्यानंतर काय बदल जाणवल्यास डॉक्टरांना त्वरित भेटायचे, त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये ज्या योगा केल्या जातात, ज्या एक्झरसाईज त्यांना करायच्या असतात त्या करून घेतल्या जातात। त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना डिलिव्हरी प्रोसेसबद्दल पूर्ण माहिती देतो, पेनलेस डिलिव्हरीबद्दल त्यांना माहिती देतो, त्याच्यानंतर पोस्ट डिलिव्हरी केअर कशी घ्यायची, नवजात बाळाची काळजी कशी घ्यायची, त्याचप्रमाणे म्हणजे बाळाला जेव्हा स्तनपान करतात त्यावेळी काय काळजी घ्यायची, ती सगळी आम्ही त्यांना माहिती इथे मार्गदर्शन करतो विविध तज्ज्ञांमार्फत। त्याचप्रमाणे इथे जो एक एक डोहाळे जेवणाचा कार्यक्रमसुद्धा आपल्या संस्कृतीप्रमाणे घेतला जातो, बाळाला व आईला आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी। तर आपल्या माध्यमांतर्फे मी आवाहन करू इच्छिते की मॅक्झिमम ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत किंवा त्यांच्या परिवाराने या प्रोग्रामचा फायदा घ्यायचा आहे, याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे। म्हणजे आपण तरी ऐकलं असेल आणि डिलिव्हरी होत असताना पिता कुठेतरी बाहेरच फिरत असतो
आणि अनेक वेळेस बायकांचं हे रोष असतो नवऱ्यांवरती की त्रास मी सहन करतो ते तुम्ही माझ्याबरोबर होता. परंतु परदेशात सगळीकडे खास करून अमेरिकेत वगैरे जर कधी गेले तर युजली डिलिव्हरीच्या वेळेस होणारा पिता तो आतमध्ये असतो, रूम मध्ये असतो आणि असं ही हॅज टू बी इक्वली पार्टनर इन दॅट जर्नी की त्याच्यात आपण आपल्याला प्रत्येकाला त्या फेज मधनं जावं लागलेलं आहे की डिलिव्हरीच्या साठी आपण ऍडमिट केलं की एका रूम मध्ये पेशंट किंवा पेशंट म्हणतात की आई होणारी आई एका रूम मध्ये असते आणि मग लेबर दुसरीकडे कुठेतरी असतो जिकडनं लेबर रूम मध्ये घेऊन जावं आणि मग आपल्या हिंदी पिक्चर सारखं बाहेरून येऊन सांगणार की बाबा हो लडका मुलगा झाला मुलगी झाली. LDRT सूट हे अशी एक संकल्प मध्ये जाऊन ऍडमिट होते. डिलिव्हरी त्याच रूम मध्ये होते, त्याच रूम मध्ये डिलिव्हरी म्हणजे तोच स्वीट रूम इज कन्व्हर्टेड इंटू अ लेबर रूम. परंतु फक्त तो रूम नाही तर त्या डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे जे काही संभाव्य चॅलेंजेस असू शकतात त्याचे स्टेबलायझेशन, त्या बाळाची काळजी, आईची काळजी, या सर्व गोष्टींची व्यवस्था त्या रूम मध्ये उपलब्ध आहे. आपल्या सर्वांना आज ते नोंदणी करण्यामागचं इंटेन्शन असेल की बाकीचे सर्व डिपार्टमेंट जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यातले बाकीचे डिपार्टमेंट्स उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये कार्डियक डिपार्टमेंट आहे किंवा किडनी विभाग आहे, ऑर्थो विभाग आहे, पोटाचे विभाग आहे. परंतु अनेक वेळेस एक जो असा विभाग असतो तो थोडासा दुर्लक्षित असतो मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, तो म्हणजे मदर अँड चाइल्ड डिपार्टमेंट किंवा खास करून डिलिव्हरीचा डिपार्टमेंट किंवा आई गर्भधारणेच्या वेळेस आणि ड्युरिंग अँटीनेटल केअर तो डिपार्टमेंट थोडासा दुर्लक्षित यासाठी असतो की त्याच्यात काही सामाजिक बाजू पण आहे. युजली प्रेग्नंट लेडीजला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जिथे बाकीचे पण लोक वावरत असतात तिथं जाण्यामध्ये थोडंसं संकोच असतो. सो ते प्रिफर की आपण कुठेतरी छोट्याशा नर्सिंग होम्समध्ये किंवा जिथे सर्व म्हणजे एकाच फेज मधनं प्रेग्नन्सीच्या जातात त्यांना कम्फर्टेबल वाटतं. परंतु हा जो एक रिकव्हरी आणि पोस्टपार्टम ह्या सगळ्या सुविधांसाठी फिट असलेलं रूम, त्याच्यामुळे काय होतं की आईला विविध रूममध्ये शिफ्ट व्हायला लागत नाही. त्याच्यामुळे ती कम्फर्टेबल होऊन जाते, तिचा स्ट्रेस कमी होऊन जातो आणि त्याचा फायदा होतो की त्याच्यामुळे पेन टॉलरन्स वाढतो, तिचा पेशन्स वाढतो आणि तिची नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता त्याच्यामुळे वाढून जाते आणि ती कम्फर्टेबल राहते. तर ह्या मागची संकल्पना हीच आहे की आईला एक आनंददायी आणि कम्फर्टेबल वातावरणाचा एक्सपिरियन्स व्हावा डिलिव्हरीच्या वेळेला. खरं तर आज खूप आनंदाचा क्षण आहे असं म्हणावं लागेल. किम्समध्ये आपण आता खूप वैविध्यपूर्ण अशा सर्व्हिसेस मातेसाठी देतो आहोत. आपण पाहतो की जीवन प्रवासामध्ये बाळ होणं ही अतिशय खूप महत्त्वाची आणि जीवनाला कलाटणी देणारं एक संस्कार आहे आपल्या संस्कृतीमध्ये. लग्न झाल्यानंतर खरं तर जे आपलं दाम्पत्य आहे नवविवाहित, त्यानंतर त्यांची जी पुढची जर्नी सुरू होते ती म्हणजे त्यांच्या आयुष्यात एक प्राण येतो आणि तो म्हणजे त्यांच्या बाळाच्या स्वरूपात असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्याच प्रेग्नन्सीज ज्या आहेत त्या बऱ्यापैकी प्रेशियस झालेल्या आहेत. आपण पाहतो आहोत की जे दाम्पत्य आहे, आई होणारं किंवा त्यांची जबाबदारी घेणारं, लग्न झाल्यानंतर खूप विचार केल्यानंतर आजकाल कपल्स हा निर्णय घेतात आणि तो घेतल्यानंतर मात्र त्यांना खूप चांगली सुविधा ही कुठे असेल याच्यासाठी एक सर्च ऑपरेशन सुरू होतं. तर मला असं वाटतं नाशिकमधलं अतिशय अग्रगण्य असं नाव आणि आता विभाग जो झाला आहे तो किम्स आहे. किम्सचं जे गायनेक सेक्शन आहे आणि त्यामध्ये पॅरेंटिंगचे क्लासेस नाही म्हणणार मी, पण पॅरेंटिंगला एन्जॉय कसं करायचं हे देखील इथे आपण एक्सटेंडेड सर्व्हिसेसचा भाग म्हणून बघतो की त्यांना सातत्याने बरोबर एक्सरसाइज किंवा झुंबा पण दिला जातो आहे त्यांच्यासोबत राहणाऱ्यांना आणि एक प्रेमाचं आणि गूढ नातं पालकत्वाचं इथे निर्माण करण्यात खरं तर किम्सला यश आलंय असं म्हणायला लागेल. त्याचबरोबर
महिने पूर्ण झाल्यानंतर आपल्या संस्कृतीनुसार जसं आपण बारसं किंवा बेबी शॉवर, बारसं नाही म्हणत, डोहाळे जेवण करतो, तसा हा बेबी शॉवरचा प्रोग्राम देखील हॉस्पिटलमध्ये घेण्यात येतो. मला असं वाटतं हॉस्पिटल न म्हणता एक परिवार आहे जिथे सगळी वैविध्यपूर्णता आहे. आणि किम्सचा आज LDRP नावाचं त्यांचं जे विभाग आहे, तिथे एका छताखाली, म्हणजे आपण पाहतो की खरं तर लेबरमध्ये, प्रसूतीमध्ये गेल्यानंतर पुन्हा नंतर डिलिव्हरी होते, डिलिव्हरी झाल्यानंतर एका रूममधनं रिकव्हरीमध्ये शिफ्ट केलं जातं, त्याच्यानंतर फिडिंग करावं लागतं बाळाला. ही सगळी जी प्रोसेस असते त्यामध्ये खरं तर परिवाराचं आणि आईचं हे ह्या व्यवस्थेत खूप स्ट्रेसफुल जीवन बनतं. पण ते टाळण्यासाठी त्यांनी एकाच रूममध्ये ही सगळी सुविधा दिली आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की डिलिव्हरी होऊन रिकव्हरीपासून तर फिडिंगपर्यंत सगळंच एका खोलीत होईल. आणि असा विचार करणाऱ्या किम्सला माझ्या खूप खूप